सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू झोकून देर तुझं तू सार तुडवा वाट तू धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ आसमानीचं बळ धावजी तू
सुंदर अशा स्वागत गीताने सुरुवात झाली. शब्दांमधून वाहत असते विद्यासंकुलाचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री पालवे सर, आदरणीय उपमुख्याध्यापक, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सत्कारमूर्ती आणि सर्व आप्तेष्ट यांना माझा नमस्कार. आज मी सुधागड विद्यासंकुलातील आपल्या सर्वांचे लाडके, शिस्तप्रिय, विद्यार्थ्यांना नेहमी योग्य मार्ग दाखवणारे व त्यांच्यावर प्रेमाचा आदरयुक्त वचक ठेवणारे आपले क्रीडा विभाग प्रमुख तसेच RSP प्रमुख श्री विलास दत्तात्रय पाटील सर यांचा विस्तृत जीवन परिचय सादर करीत आहे. सर, आपला जन्म एका अत्यंत सामान्य, कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी कुटुंबात झाला. आपल्या मातोश्री सौ जानकीबाई दत्तात्रय पाटील गृहिणी, तर वडील कै दत्तात्रय धर्मा पाटील शेतकरी व हजीमलग येथे कार्यरत होते. सर, आपले मोठे भाऊ कै विश्वास पाटील दिवंगत आहेत. छोटे भाऊ श्री सुनील दत्तात्रय पाटील शेती, DJ मास्टर व गणपती मूर्ती व्यवसायात आहेत. मोठी बहीण सौ निर्मला काशीनाथ म्हात्रे शेतीकाम करीत आहेत आणि छोटी बहीण कै सुरेखा जोशी दिवंगत असा कौटुंबिक परिवार आहे. सर, आपला शिक्षणाचा प्रवास गावालगतच्या रायगड जिल्हा परिषद शाळेपासून सुरू होऊन
जिद्दीच्या जोरावर उच्च शिक्षणापर्यंत पोहोचला. आपले प्राथमिक शिक्षण राजीप शाळा उर्नोली आणि जिल्हा परिषद शाळा सोनकार येथे 1ली ते 7वीपर्यंत झाले. स्वामी विवेकानंद संस्था पेण येथे 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण झाले. तर उच्च शिक्षण स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज पेण येथून पदवी BA, महात्मा एज्युकेशन सोसायटी खंदा कॉलनी येथून B.Ed फिजिकल आणि पुढे MA ची पदवी संपादन केली. कला व नेतृत्वाचा श्री गणेशा BAला असताना NSS कॅम्पमध्ये सरांना बेस्ट कॅम्पर पुरस्कार मिळाला. तसेच B.Ed फिजिकल दरम्यान बेस्ट अँकर व सिंगर म्हणून सर आपला गौरव करण्यात आला. क्रीडा व शिस्तीसोबतच एक उत्कृष्ट गायक व वादक म्हणूनही आपणास ओळखले जाते. सर आपण 16 मे 1998 रोजी वडखळ बोर्डे येथील श्री महादेव पुंडलिक भोईर यांची कन्या संध्या यांच्याशी विवाहबद्ध झाला. त्या BA B.Ed फिजिकल शिक्षण घेतलेल्या सध्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या अत्यंत मनमिळाऊ व कष्टाळू आहेत. आपली मुलगी सुष्मिता विलास पाटील आपल्याच सुधागड विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती एरोली येथील एका प्रतिष्ठित अमेरिकन बहुराष्ट्रीय IT कंपनीत कार्यरत आहे. तर आपला मुलगा यश विलास पाटील हा देखील आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून 12वी सायन्स नंतर त्याने D.Ed पूर्ण केले व सध्या पदवी शिक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे तो सध्या सुधागड विद्यासंकुलाच्या हिंदी प्राथमिक विभागात शिक्षक म्हणून आपली सेवा देत आहे. RSP आपण पुणे खडकी येथील सैनिक दलात MCCचे विशेष प्रशिक्षण व सातारा येथील जय भवानी विद्यालयातून सर आपण RSPचे शिक्षण पूर्ण केले. सुधागड विद्यासंकुलातून RSP अधिकारी म्हणून सुरुवात केल्यानंतर त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून तत्कालीन समादेशक श्री PA पाटील सरांनी नवी मुंबई समादेशक पदाची सूत्रे विलास पाटील सरांकडे सोपवली. पुढे सरांनी कामाला गती देत नवी मुंबई ठाणे जिल्हा कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. सर आपल्या निष्कलंक सेवेच्या बळावर आज महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी कमांडर या उच्च पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. सरांच्या अथक परिश्रमामुळे सुधागड हायस्कूल कळंबोलीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राचे RSP मुख्यालय म्हणून निर्माण झाली. सर आपल्या नेतृत्व गुणाची सर्वात मोठी साक्ष म्हणजे 2017 मधील पळसपे येथील राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा. इतर ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पोलीस बंदोबस्त देणे शक्य नव्हते. अशावेळी तत्कालीन पोलीस उपायुक्त आदरणीय श्री पुरुषोत्तम कराड साहेबांनी बैठकीत पोलीस आयुक्तांना विश्वास दिला की कमांडर श्री विलास पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली हे RSP युनिट ही स्पर्धा नक्कीच यशस्वी करेल. पोलीस उपायुक्तांच्या या विश्वासाला सार्थ ठरवत पाटील सर आपण 100 RSP अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सलग 1 आठवडा रोज पहाटे 5 वाजलेपासून कडक बंदोबस्त लावला आणि ही राष्ट्रीय स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली. याशिवाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, RTO विभाग, तळोजा, RAF, नागरी संरक्षण विभाग उरण व अग्निशमन विभागाच्या सहकार्याने सरांनी अनेक RSP शिक्षक, प्रशिक्षण व विद्यार्थी मेळावे यशस्वीरित्या आयोजित केले आहेत. सर आपण स्वतः दिवसाची सुरुवात दररोज पहाटे 4 वाजता योगा, व्यायाम आणि खेळाने आपली दिवसाची सुरुवात होते. कडाक्याच्या हिवाळ्यात सुद्धा दररोज पहाटे 5 वाजता 150 ते 200 विद्यार्थी शाळेच्या मैदानावर सरावासाठी हजर असतात. विशेष म्हणजे सरांवर असलेल्या अथांग विश्वासामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना पहाटे 5 वाजता मैदानावर सरावासाठी पाठवले. दिनांक 12 जून 1995 रोजी सुधागड विद्यासंकुलात आपण रुजू झाल्यापासून आजपर्यंत सलग 32 वर्ष क्रीडा व RSP प्रमुख म्हणून निष्कलंक सेवा दिली आहे. सरांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू आज देश पातळीवर चमकत आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही गावचा उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याच्या कुस्तीची सुरुवात पाटील सर आपल्याच हातून झाली. सध्याचा आपला विद्यमान खेळाडू सोमनील लावंड हा देखील याच यशस्वी मार्गावर पुढे जात आहे.
भविष्यात स्वप्नी ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर दिसेल यात शंका नाही. या सर्व यशात आपल्या शाळेचे प्राचार्य श्री पालवे सर यांचेही मोलाचे पाठबळ लाभले आहे. खेळाडूंना जी मदत हवी आहे ती सर्व मदत करण्यासाठी प्राचार्य सर नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे असतात. दररोज सकाळी 11 वाजता सर आपला शाळेत आल्यानंतर मस्टरवर सही केली की सर थेट शाळेच्या मेन गेटचा ताबा घेतात. शाळा भरेपर्यंत 1 ते 1.5 तास मेन गेटवर उभे राहून विद्यार्थ्यांना आदरयुक्त शिस्त लावणे आणि प्रार्थना पूर्ण होईपर्यंत तिथेच उभे राहणे हा आपला रोजचा नियम आहे. तसेच प्राचार्य श्री पालवे सरांनी मागील वर्षी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या श्री प्रेरणा पतपेढीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपणावर सोपवली, तीही आपण यशस्वीरित्या पार पाडली आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. खेळामुळे शरीर सुदृढ बनते आणि जेव्हा शरीर सुदृढ असते तेव्हाच माणसाचे विचार आणि मन ही सकारात्मक राहते. सरांनी दिलेल्या या शिकवणुकीचा आम्हाला सदैव अभिमान राहील. 32 वर्षाच्या या प्रदीर्घ, निष्कलंक, शिस्तबद्ध आणि सुधागड हायस्कूलला राष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देणाऱ्या अतुलनीय सेवेनंतर सरांचे सेवानिवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य अत्यंत निरोगी, आनंददायी आणि दीर्घायुष्य जावो. तसेच तिन्ही सत्कार मूर्तींच्या मनातील सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होत ही सुधागड विद्यासंकुलाच्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आपले तिसरे सेवापूर्ती सोहळ्याचे तिसरे सत्कार मूर्ती सदैव उत्सुक असणारे, क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय श्री विलास पाटील सर यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य श्री पालवे सर आणि सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आपण सन्माननीय विलास पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री माळी सर, महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय श्री यदुनाथ कडू सर यांच्या शुभ हस्ते आजच्या सेवापूर्ती श्री पाटील सरांचा इथे सन्मान होत आहे. भारदस्त आवाज आणि खऱ्या अर्थाने ज्या दिवसाची सुरुवात ज्या राष्ट्रगीतातून होते ती सुरुवात पाटील सर आपल्या एका ऑर्डरने निश्चित आम्हाला तो आवाज आता मात्र ऐकायला मिळणार नाही. बरोबर पहाटे आमच्या शाळेच्या प्रांगणात आणि अतिशय आपण आरएसपीमध्ये झोकून दिलं आणि अनेक विद्यार्थी आपण तयार केले. जी परेड आम्हाला ती पाहायला आता ती मिळणार नाही. यानंतर श्री प्रेरणा पतपेढी कळंबोली यांच्या वतीनं या प्रेरणा पतपेढीचे सन्माननीय अध्यक्ष विलास पाटील सर यांचा आपण सत्कार करणार आहोत. सन्माननीय सल्लागार या पतपेढीचे श्री पालवे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. सर्व सहकारी पतपेढीचे कृपया विनंती करतो की आपण सर्व संचालक मंडळाला विनंती करतो की सरांचा एक सत्कार करायचा. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं. आपल्या नमस्कार. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी कळंबोली सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, उपस्थित माजी विद्यार्थी, माझे आप्तेष्ट या मित्र परिवारांचे सप्रेम नमस्कार.
आजचा दिवस माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदवंताचा आणि अभिमानाचा आहे. माझे वडील श्री विलास पाटील सर यांच्या सदिच्छा समारंभात त्यांच्या विषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्य आहे. माझ्या माणसाच्या आयुष्यात काही प्रवास असे असतात की ते केवळ स्वतःपुरते मर्यादित राहत नाही तर अनेकांच्या आयुष्यात दिशा देतात. माझ्या बाबांचा प्रवास त्यापैकी एक आहे. गेली 32 वर्षे त्यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटी कलंबोली येथे सहाय्यक शिक्षक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने आणि समर्पित भावनेने सेवा केली. शिक्षक हा फक्त धडा शिकवणारा नसतो, तो विद्यार्थ्यांचे फक्त भविष्य घडवणारा असतो, शिल्पकार असतो. तो भविष्य समाजाचा पाया मजबूत करणारा असतो आणि माझ्या बाबांनी हे कार्य आयुष्यभर मनापासून केले. एक शिक्षक म्हणून त्यांनी शाळेचा त्यांनी सन्मान वाढवला, सहकार्यांचा विश्वास संपादन केला आणि विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. शाळा ही त्यांच्यासाठी केवळ नोकरीचे ठिकाण नव्हती, ती त्यांची कर्मभूमी होती. तसेच आदरणीय प्राचार्य श्री राजेंद्र पालवे सर यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. माझे वडील श्री विलास दत्तात्रय पाटील यांच्या संपूर्ण सेवा काळात पालवे सर यांनी प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक यशामध्ये खंबीर साथ दिली. दिशा मिळाली आणि प्रगतीला नवी दिशा मिळाली. शिक्षकांमध्ये नेहमीच सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. तसेच शाळेच्या RSP टीमचे योगदानही अत्यंत मोलाचे आहे. शिस्त, सेवाभाव, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी टीमने उल्लेखनीय कार्य केले. या टीमने माझ्या वडिलांचा या टीमसोबत त्यांच्या अभिमानाची बाब आहे. टीम मधील प्रत्येक सदस्यांचे मनपूर्वक आभार. मी माझे 2 शब्द संपवतो. अच्छा, ह्या आमच्या तिन्ही पाटलांच्या सत्कार मूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आणि या व्यासपीठावर आपल्या शाळेचे प्राचार्य आणि संस्थेचे संचालक आणि विविध क्षेत्रात ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे, अनेक पुरस्कार मिळाले, अजून मिळणार आहेत सर. मला पार्टीला बोलावं लागेल तुम्हाला. अशा प्रकारची संधी नक्कीच येणार आहे, कारण सगळ्या तुमच्या फ्रेंड्स माझ्या स्कॉलरमधून गेलेले आहेत सर, म्हणून त्या स्कॉलरच राहतील, लक्षात ठेवा. तर हरकत नाही. आजचा हा कार्यक्रम आहे. तशाच प्रकारे उपस्थित सर्व तिन्ही सत्कार मूर्ती, त्याच्यानंतर माळी सर यांनी भरपूर सांगितलं सर. माळी सर तर आम्हाला भरायला किती हे वाटतं, थांबतील कधी. थांबले लवकर हरकत नाही, कारण आम्हाला बोलायचं असतं आणि बोलताना मला संधी अगोदर दिली. उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो. पोळ सर खूप धन्यवाद. एकदा येऊन गेले, पुन्हा आले, धन्यवाद तुमचे. संजय पाटील सर तुमचे सुद्धा धन्यवाद. गावित मॅडम ह्यासुद्धा, मी जेव्हा एक्झरसाईज करतो मॅडमसुद्धा येत असतात आणि माझ्या स्कॉलरला त्या दिवशी भेट दिली त्यांनी. आता माझं स्कॉलरच चालणार आहे सर. तर त्याच्यानंतर खेडकर सर, लाडके सर, शेलार सर आणि शिंदे सर, सर्वांचा जास्त उल्लेख करत नाही, कारण वेळेचा भान ठेवणं गरजेचं आहे. प्रथमतः मी धन्यवाद मानतो आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिवंगत दादासाहेब लिमये यांनी आम्हाला इथं नोकरीचं स्थान दिलं.
महत्त्वाचं आमच्या उदरनिर्वाहाचं काय ते घटक बनले. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे ओसवाल साहेब, हे सुद्धा साहेबांसारखेच. आणि त्याच्यानंतरच्या गीताताई, म्हणजे या संस्थेला लाभलेले सर्व जे मुख्य घटक आहेत ते खरोखरच आभार मानतो त्यांचे, की ते अशा प्रकारचे तिन्ही खरं म्हणजे बाकीच्या संस्थांमध्ये बघितलं तर तुम्हाला त्यांना चेअरमन किंवा कोणी असो संचालक त्यांना तुम्हाला नमस्कार करावा लागतो, पण इथे उलट आहे. इथले सर्व पदाधिकारी शिक्षकांना नमस्कार करतात. हा खूप मोठा मी अवलोकन केलेलं घटक आहे आणि अशा प्रकारचं लाभलेलं आहे. त्याच्यामुळं हे शिक्षक काम करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे खूपच अंतःकरणापासून धन्यवाद मानतो. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे आई वडील. माझ्या आई वडिलांनी मला अतिशय परिस्थिती अतिशय आमची थोडी खालावली होती आणि त्या काळामध्ये मी तुम्हाला खरं सांगतो, लोकांची समाजसेवा अशा प्रकारचं करत होतो. पोलवर चढून कोणाच्या लाईट गेलेल्या असतील तर त्या लाईट जोडण्याचं काम करत होतो. अशा प्रकारची समाजसेवा करत होतो. त्याच्यातला एक व्यक्ती मला बोलला, ग्रॅज्युएशन आता झालं होतं, एक व्यक्ती मला असा बोलला की अरे विलास, तुझं काय, तू या समाजसेवा किती दिवस करणार आहेस. त्यांनी बोलताना एक गावातला व्यक्ती कोणीतरी उदाहरण असतो त्याचं उदाहरण दिलं, नाहीतर तू बघ ह्याच्यासारखा राहशील. माझ्या काळजात तूप पेटली. खरं तर त्याचा राग यायला पाहिजे होता, पण राग नाही आला. राग येत माझं डोकं चणकलं आणि त्याच्यानंतर मी उद्याच्या दिवशी बाबांना बोललो, मला BEd कॉलेज करायचं आहे काय. बाबांनी आधीच सांगितलेलं की तू जे करशील त्याला माझं सहकार्य असेल. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की बाबांकडे पैसे नाहीत हे मला माहिती होते, परंतु बाबा बोलले चल आपण जाऊ. मी सांगितलं तुम्ही नका जाऊ, मी जातो. नाही मी येतो. मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर पहिला गेलो आम्ही, जे हिरो आहेत माझे म्हणजे हे सुनील दत्त यांच्या घरी, संजय दत्त यांच्या घरी. बाबा तिकडे काम करत होते, तिकडे ओळख होती. तिकडे गेल्यानंतर नेमके ते भेटले नाहीत आणि मला चिठ्ठी दिली त्यांच्या PAने. आम्ही कॉलेजला गेलो, तिथं ॲडमिशन झालं. दुसऱ्या कॉलेजला पाठवलं, तिथं वडाला या कॉलेजला पाठवलं. तिथे मी गेलो, तिथं ॲडमिशन झालं नाही. परंतु वडाल्याच्या कॉलेजवरून तिथून इथे पनवेल महात्मा इथे माहिती आली आणि तिथून कॉल माझ्या घरी आला. कॉल घरी पोचला. एक पाणी घ्यायला गेलेली दुसऱ्या गावात गेलेली महिला होते, तिने माझ्याकडे कागद आणला आणि कागद आणल्यानंतर मी बघितलं की पनवेलच्या BEd कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन होत आहे. तिथे माझं काम झालं आणि अवघ्या 16,500 रुपयामध्ये माझं ॲडमिशन झालं. त्यावेळी परिस्थिती गंभीर होती. तेव्हाच मी ठरवलं की मी आता काम करायचं. मित्रांनो, मी ठरवलं असं, कॉलेजला ॲडमिशन घेतलं, कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुरू झाल्यानंतर आता मी वडिलांना त्रास द्यायचा नाही. मी ठरवलं 7:30चा कॉलेज तो 5पर्यंत सर माझी सर 5पर्यंत कॉलेज, 5ला येऊन 6पर्यंत जे नाश्ता करायचा, 6ला एकीकडं स्टोव पेटवायचा, स्टोव पेटवल्यानंतर 7पर्यंत जेवण करायचं, 8ला क्लास भरायचो, 8 ते 9, 10पर्यंत क्लास व्हायचा. क्लास झाल्यानंतर लगेचच उद्याचे कपडे धुवायचो. खांदा गावात राहत होतो त्या तिथे काना पदू पाटील आणि नीराबाई काना पाटील यांचे मी आभार मानतो की त्यांनी खूप मोठं सहकार्य मला त्यावेळी केलं. 10 वाजता उद्याचे कपडे धुवायचे, म्हणजे उद्याचं काम आजच करायचं हे सूत्र मी चालू केलं. आणि त्याच्यानंतर 10 वाजता जेवण करून झोपायचो. पुन्हा सकाळी 5ला उठून दुपारचं जेवण बनवून घ्यायचं आणि 7ला कॉलेजला जायचो. 7ला कॉलेजला जाऊन कॉलेजमधून दुपारचं जेवण करायचो. असा माझा नित्यक्रम. आणि मी घरच्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही. आणि मीच आता माझ्या पैशाने मी शिक्षण करेन अशा प्रकारचं ठरवलं. हा एवढा त्रास केला
खरोखरच खूप माझ्या वडिलांनी तशाच प्रकारे माझे भाऊ आलेले आहेत, सुनील आलेला आहे, काकाचा मुलगा जगदीश आलेला आहे, तशा प्रकारचे विकी भावाचा भाव त्या एक वारलेला आहे, त्याचा मुलगा आलेला आहे, माझी बहीण वढाव येथून आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, माझी बहीण म्हणजे आई वडील वारले. आई वडील वारल्यानंतर खूपच क्षण असा गेला, त्याच्यानंतर आईच्या मायेनं साथ देणारी एक बहीण आहे, ती आलेली आहे वढाव येथून, ती शेतकरी आहे. त्याच्यानंतर दुसरी बहीण ही पेंडला, तिने मला आईचं हे स्थान दिलं, म्हणजे तिच्याकडे आधार द्यायला लागलो. जे मी जवळचं केलं ते सोडून जायला लागलं, अशी अवस्था झाली. आई वडील गेले, भाऊ सुद्धा गेला, माझा विश्वास तो गेला. त्याच्यानंतर बहिणीचा आधार राहिला. पेंडची बहीण सुरेखा राजाराम जोशी म्हणून, तिचा मुलगा आलेला आहे राकेश म्हणून, राकेश हातवरती करत, हा बघा हा बहिणीचा मुलगा. तिचं तर हा बजाज फायनान्समध्ये आता पश्चिम महाराष्ट्राचा मॅनेजर आहे. तिचे खायचे दिवस आले होते, परंतु नाही झालं भाग्यात, ती पण मला सोडून गेली. आताच त्याचं मी स्टेटस बघितलं असाल पूर्ण भारतामध्ये 99 जणांना निवडलं गेले, त्याच्यामध्ये त्याचा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारचं तिने सुद्धा साथ दिली. आणि अशा प्रकारचा आमचा हा परिवार खूपच एक चांगल्या प्रकारचा परिवार आहे. परंतु काही गोष्टी ह्या घडल्या गेल्या. हे कार्य करण्यासाठी मला खरं म्हणजे त्या शिक्षण झाल्यानंतर, ज्यावेळी शिक्षण झालं त्यावेळी आता नोकरी पाहिजे, पण नोकरीसाठी मदत करण्यासाठी खांदागावचे काना पदू पाटील, त्यांच्या सौभाग्य होती. त्याच्यानंतर काशीनाथ म्हात्रे, सगळ्यांना माहिती असेल, ह्यांनी सहकार्य मोलाचं, अजित शेख यांनी मोलाचं सहकार्य केलं. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीमध्ये असताना, ज्यावेळी मी नोकरीला लागल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे, आता सगळ्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये सरांच्यामध्ये चांगल्या प्रकारचा गुण आहे. मी खडकी येथे सैनिक प्रशिक्षणाला गेलो सर, नाहीतर माझे हे गुण आलेच नसते. मी सैनिक प्रशिक्षणामध्ये पुण्याला गेलो, तिथे सुभाष देशमुख होता, सरच होते आमचे RSPचे पहिले बघत होते. सुभाष देशमुखाने, मी त्या बिल्डिंगला 5वी ते 7वीला होतो, म्हणजे तिकडे 5वी ते 7वीला आलो असतो, तिथं काही जास्त ॲक्टिव्हिटीज नव्हत्या. परंतु सुभाष देशमुखांनी सांगितलं, अरे तू आता तिकडं राहणं नाही, तू इकडंच यायचं, या बिल्डिंगला यायचं आहे. मला वाटलं मस्करीमध्ये काहीतरी केलं असं, मस्करीमध्ये बोलला असेल. परंतु मी ज्यावेळी आम्ही ट्रेनिंग संपून आलो, त्यावेळी ट्रेनिंग संपल्यानंतर लगेचच शेख सरांना भेटले. ते सरांनी बोलवलं की विलास पाटील तुम्हाला त्या बिल्डिंगला जायचं आहे. चालेल सर, येतो म्हणून जाऊन येतो. जाऊन यायचं नाही, बोजा बिस्तारा सगळा घेऊन जायचा आहे, तिकडंच तुम्ही राहायचंय. एका कुटुंबामध्ये रमलो की आपल्याला तिथून हालायचीही नसते. मी जाम चिडलो, भरपूर चिडलो. इरकर सर होते, सर मला नाही राहायचं इकडं, मला त्याच बिल्डिंगला जायचं आहे. मला त्यांनी सांगितलं, इरकर सरांनी सांगितलं, विलास पाटील तुम्ही एकच काम करा, आता तुमचा हट्ट आहे मला कळतोय, 1 महिना फक्त इकडं काढा, फक्त 1 महिना इकडे काढा. पुढच्या 1 तारखेला मला सांगायचं आहे, पुढच्या 1 तारखेला सांगायचं आहे. चिठ्ठी आलेली आहे. अगोदरच कार्यक्रम बुलेट ट्रेननी करायचा बेत, परत मला थांबायची चिठ्ठी आलेली आहे. धन्यवाद, हरकत नाही. तर मग अगोदर का दिलं मला बोलायला? मला अगोदर बोलून मग कंटाळलो असतो मी अगोदर, मग शॉर्टकट बोललो असतो. तर अशा प्रकारचा हा कार्याचा आरंभ राहिला मला. आणि त्याच्यानंतर मला दिलेली साथ महत्त्वाची, लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये गुण असून काय फायदा नाही, तुम्हाला दिलेली साथ महत्त्वाची आहे. शेख सरांनी सुद्धा त्याच पद्धतीने मला साथ दिली. त्याच्यानंतर इनामदार सरांनी मला साथ दिली, ती पण महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पालवे सरांनी तर काय मला स्वर्गमयच माझं मैदान करून टाकलं. आणि अतिशय छान सगळ्या प्रकारे, कोणत्याही प्रकारचा मी काय करेन त्या सरांना माहिती आहे, भरोसा. आणि तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळी तुमच्यावर विश्वास निर्माण करण्यासारखी शक्ती निर्माण तुम्ही करता.
त्यावेळी वरिष्ठांचा तुमच्यावर विश्वास राहतो. या पद्धतीनं माझ्यावरती विश्वास पालवे सरांनी ठेवला आणि त्याच्यानंतर माझं काम राहिलं, सहकार्य दिलं, त्याला जोड झाली. RSPची टीम मला भेटली, त्यांनी सुद्धा आज मी पहिली मीटिंग घेतली त्यावेळी फक्त 6 सर RSP या इकडं अजिबात नव्हती. RSP या नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये अजिबात नव्हती. मी पहिली मीटिंग घेतली तेव्हा 6 1 नंबर रूममध्ये फक्त 6 जण आले होते मीटिंगला. तिथून मी सुरुवात केली. तिथून सुरुवात केल्यानंतर अशा प्रकारची माझ्याबरोबर RSP टीम जोडली गेली. तर ती टीम जोडली गेली. आज माझ्यासोबत 500 प्रशिक्षित शिक्षक आहेत. 500. हे सगळं भाग्य मला दिलेलं सगळ्यांनी, म्हणजे मुख्याध्यापकांनी सगळ्यांनी अशा प्रकारचं मला त्यांनी दिलेली साथ आहे. ती सुद्धा माझा मुलगा बोलला की ही सगळी सरांनी दिलेली ही आहे. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. RSP टीमनं दिलेली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर माझ्याकडं क्रीडा विभाग आला. क्रीडा विभागामध्ये सुद्धा मी अशा प्रकारची मेहनत केली. मला माझी स्तुती करण्यात आली. मी 5 वाजता येतो, 5 वाजता मी प्रॅक्टिस घेतो, मुलांची प्रॅक्टिस घेऊन हे अशा प्रकारचं राज्यस्तरीय वगैरे राष्ट्रीय स्तरीय हे काय असलं तरी हरकत नाही. पण त्याच्या पाठीमागे 5 वाजता जे पालक थंडीच्या हंगामामध्ये मुलांना घेऊन येत होते इथं आणि विश्वासावरती मुलं सोडत होते, त्यांना माझा सॅल्यूट. कारण भरोसा आता राहिला नाही. मीडिया बदललेला आहे. मुलं कुठं भटकतात माहिती नाही. तिथं सुद्धा माझी रिस्क होती, लक्षात ठेवा. एखादी जर गोष्ट झाली असती तर कुणीतरी बोलला असता, काय शांतपणा करतोय माहिती नाही, एवढ्या लवकर काय त्याला घ्यायची होती, काय गरज होती एवढ्या लवकर प्रॅक्टिस घेत. एखादा जर घडघड झाला असता आणि एक जण बोलला सुद्धा, तोच आमचा माजी शिक्षक, रिटायर्ड शिक्षक होता, त्याची मुलगी मला बोलली. मी सांगायला गेलो प्रॅक्टिस आहे उद्या, सर पप्पा असे बोलले आमचे की त्या सरांना तुझ्या झोपच येत नाही का. मी राग नाही मानला, त्याचा हरकत नाही, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, हरकत नाही. त्या प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला जमवून घेणं गरजेचं आहे. ते सुद्धा विद्यार्थ्यांसमोर आपण करणं गरजेचं आहे. थोडं आता मुद्दे जे आणले सर शॉर्टकट करतो, हरकत नाही. त्याच्यानंतर मला पोलीस RTO विभागाने जे मदत केली, ते सहकार्य केले, ते सुद्धा मोलाचे आहे. आता मी सर, तुम्ही पाहुणे बोलवले, कडू सरांना बोलवले, ते कधी माळी सरांना बोलवले, मी पाहुणे बोलवले नाही. कारण आमचा कार्यक्रम बुलेट ट्रेनचा होता सर, बदल करण्यात आलेला आहे, बरोबर. बुलेट ट्रेनचा होता ना, फास्ट जायचं होतं, म्हणून मी माझे पाहुणे पोलीस आयुक्तांना वगैरे DCPना बोलवलं नाही. कारण मला माहिती आहे कार्यक्रम हे केलेला आहे त्यांच्यावरती, पण पोलीस विभाग कसा कधी वेळेवर येत नाही, कधी येत पण नाही. अशा प्रकारे त्यांना एखादा फोन आला तर अशा प्रकारचा बदल होऊ शकतो. तर ते सुद्धा मी बोलवलं नाही. आणि त्याच्यानंतर या आजच्या कार्यक्रमासाठी सय्यद सरांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं माझ्यासाठी, म्हणजे आमच्यासाठी. ते म्हणजे बँड पथक वगैरे आणलं, स्वागत केलं, त्याच्याबद्दल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं हे केलं. त्याबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या परिवारासोबत सांगताना, माझा परिवार, उर्णोली गावचा परिवार सगळा आलेला आहे, सगळे सोबत आलेले. सर नावं सगळ्यांची घेऊ शकत नाही, परंतु गरजेचं आहे. आणि आज मी दुःख वाटते मला की या स्टेजवर आज मी शेवटचं बोलत आहे. त्याच्यामुळे माईक सोडायची वाटत नाही, परंतु सोडावा लागतोय, कारण हे डोळे टवकारून बघतायत माझ्याकडं. आणि अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम मी इथे बोलणं माझं चुकलं असेल, काहींचं बोलणं बरंच, कारण माझा पसारा भरपूर आहे, बोलण्यासारखा पसारा भरपूर आहे, परंतु मी 3 तास पण थांबणार नाही बोलायला. परंतु इकडे बघणं गरजेचं आहे, नाहीतर मनातल्या मनात शिव्या घालत असतील, हरकत नाही असं बोलते. नाही असंच बोलते, वाईट वाटून घेणं नका. आसुरवाडीच्या मंडळीने सुद्धा खूप माझे, म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे म्हणजे मित्रासारखेच. मी गेल्यानंतर मित्रासारखे या म्हणजे त्यांना येणं माझ्या खूपच हरकत नाही आहे, कारण तुम्हाला वेळ आवरायची आहे, तुम्हाला सुद्धा दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत. त्याबद्दल आज मला आमचा सत्कार प्राचार्यांनी केला, एक वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात यशस्वी झाले. त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे पहिल्यांदा, दुसरं गोष्ट पहिली जाता एकच सांगतो, मला जो शिक्षकांचा परिवार भेटला
भाऊ बहिणीसारखा परिवार भेटला. खरोखर माझ्या काल सांगितलं तुम्हाला मी, माझ्या शॉपमध्ये उलटा बसून मी डोळ्यात अश्रू घालत होतो. कारण मी आता परिवार सोडत आहे. एकदम चांगला परिवार आहे, कुठं भांडण नाही, कुठं तंडा नाही, चांगल्या प्रकारचा परिवार मी आता सोडत आहे. आणि सोडणं गरजेचं आहे. किती रडवणं काय तरी मला आज घरी जाणंच आहे. उद्या मला पालवेसर ठेवू शकत नाही. दिले तर त्यांना खिशातला पगार द्यावा लागेल आणि ते देऊ शकत नाही. अशा प्रकारचं हे आहे. तर हरकत नाही, मला हा परिवार भेटला त्याबद्दल मी खूप 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 आभारी आहे. तशाच प्रकारे थोडे बायकोबद्दल बोललो नाही तर संध्याकाळी हे व्हायचं. कारण तिने खूपच केलेलं आहे. हसण्यासारखी गोष्ट नाही. मी माझं म्हातारपण माझ्या ह्या आजारपणात बघितलेलं आहे. आजारपण माहिती झालेलं आहे. त्यावेळी तिने जी हे केलेले आहे, मी जगेन काय अर्थ नाही, पण तिने जी मेहनत केलेली आहे ती माझ्या शेवटच्या काळाची होईल का नाही माहिती, पण त्याच्यात मी सुखी आहे. तिने केलेले कार्य अतिशय सहकार्य मोलाचं आहे. तशाच प्रकारे मी शॉप घेतला. त्या शॉपमध्ये पैसे मी 42 लाख 45 लाख घालवले. नंतर आता शॉप चालू करायचा तर तिथे पैशाची सुद्धा टंचाई होती. माझ्या मुलीने मला 3.5 लाख रुपये दिले. त्याच्यामुळं मी माझा शॉप चालू करू शकलो. सगळ्या गोष्टी म्हणजे मार्ग मिळतो. तुमच्या मनात पाहिजे, भरपूर काय मनात पाहिजे. बोलायचं पण भरपूर मनात आहे, पण जातो हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. आपली कंपनी पण बोलणं गरजेचं आहे. कारण ज्याच्यासाठी जिथं बसलो त्या बोलण्याचा ठिकाणाला महत्त्व देऊ सुरू करतो आणि शेवट पण करतो. म्हणजे कडू सर या स्टेजवरून 12 शिक्षकांना आम्ही सेवानिवृत्तीचे कार्यक्रम केला. इथं बोलण्याची संधी मला नेहमी शेवटी मिळते. सगळे T20मध्ये खेळून जातात, मग काहीच राहत नाही. काय बोलायचं त्याची पंचायत पडते. परंतु बोललं पाहिजे म्हणून आज सेवानिवृत्तीच्या सर्वच सन्माननीय प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य कडू सर, आमचे दुसरे सुधागरचे माझे महत्त्वाचे गुरु आमचे माळी सर, ज्यांच्याबरोबर मी काम केलं आमचे शिंदे सर, ज्यांच्याबरोबर सहवासात राहिलो शेलार सर इथं आहेत, त्यांच्याबरोबर काम करतो आमचे संजय पाटील असतील, सरांवर प्रेम करणारे त्यांच्या बाजूचे भोई सर, गावित मॅडम, आणि आज ज्यांच्यासाठी आपण जमलो 3 पाटील सर, त्यापैकी मगरे पाटील सर जे शिक्षक म्हणून सुरुवात झाली आणि ज्या उपमुख्याध्यापक उपप्राचार्य पदावर सेवानिवृत्त झाले ते त्यांच्या सौभाग्यवती. आमचं कळंबोलीचे नेहमी वाजत ठेवणारे, गाजत ठेवणारे, सगळ्या कार्यक्रमाच्या अग्रस्थानी असणारे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये व्ही डी पाटील समोर नाहीत असा एकही कार्यक्रम नसणारे असे सर्वांचे आदरणीय प्रेरणास्थान, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व विलास पाटील सर, त्यांच्या सौभाग्यवती, ज्यांचा बऱ्याच जणांनी उल्लेख केला. शाळाबाह्य विद्यार्थी त्यांनी आणले आणि अनिल पाटील सरांना मी 7 वर्षात कधीच बोलताना बघितलं नाही. ती व्यक्ती फक्त माझ्याकडे 2च वेळेस यायची. सर फॉर्म शाळाबाह्याचे फॉर्म द्या आणि शेवटी सांगणार सर एवढे मुलं आले. हे 2-3च वाक्य माझ्यासमोर बोलणारी व्यक्ती, परंतु एवढी सुंदर या ठिकाणी बोलून गेले आणि त्यांचं संघटनेचं काम अतिशय चांगलं आहे असे आमचे अनिल पाटील सर, त्यांच्या सौभाग्यवती. बोलण्यासारखं सगळे काय बोलून गेले, बोलण्यासारखं खूप काय आहे, परंतु वेळ खरोखरच नाही. ही वेळ खरोखर शाळेवर यायला नको. आजच तुम्हाला 3 व्यक्तींना सांगतो. पाटील सर मला मागाशी म्हटले उद्यापासून मला ठेवणार नाही, ठेवलं तर पगार देणार नाही, द्यावा लागलं तर सरांच्या खिशातून द्यावं लागेल. सर एक गोष्ट लक्षात ठेवा, 3घांनाही संस्थेच्या वतीने आवाहन करतो,
आमची अवस्था एवढी वाईट आहे की माणसंच नाही शिकवायला. तुम्हाला तिघांनाही मनापासून विनंती आहे, संस्थेने तुम्हाला एवढं दिलं आहे 30-30 वर्ष, तुम्ही मात्र एखादं वर्ष द्यावं. हा, शिकवायला या, दुपारची खिचडी मिळेल, तुम्हाला मान मिळेल, पण धनाचा विचार करू नका. आणि बाकीचे त्यांच्याबरोबर बाकीच्यांना पण मी जे इथून सेवानिवृत्त झाले त्यांना पण आवाहन करेन, कारण परिस्थिती तशी आली, शासन माणसं द्यायनात, माणसं कमी पडत आहेत, नवीन लोक येणार आणि मुलांपुढे कोणी उभं राहायचं हा आमचा मोठा यक्ष प्रश्न या ठिकाणी आहे. जर तुम्ही साथ दिली तर आम्ही तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ओढ देऊ, प्रश्न नाही. त्याबद्दल तुमच्या भावना मला इथं समजल्या. दुसरी गोष्ट की सगळ्यांचंच काम अतिशय या ठिकाणी संस्थेमध्ये चांगलं आहे. मगरे सरांना यांच्या सगळ्याच्या अगोदर आता का बाहेर, पण खळबळी सोडायची नाही म्हणून त्यांना ती संधी मिळाली नाही. पण शेवटी त्यांनी सांगितलं, सर 1 का महिना होईना मला मिळेल का? तर मी बोललं 100% मिळेल, तुम्ही बिंदास राहा. त्यांना उपमुख्याध्यापक पद मिळालं. बाकीचे पण त्या रेसमध्ये असतं तर त्यांना पण मिळालं असतं. संस्था कोणालाही डावलत नाही आणि डावलणार नाही, पण योग्य वेळ आली की त्यांना त्यांचं पद मिळतं आहे आणि मिळत राहणार. पुन्हा एकदा तुम्हा सर्व तिघांनाही मनापासून त्या ठिकाणी संस्थेच्या वतीने, सगळ्या पदाधिकाऱ्याच्या वतीने, आमच्या सर्व विद्यार्थ्याच्या वतीने, सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीने अतिशय दीर्घायुष्य रहा, आनंदी राहा, सुखी राहा आणि पुन्हा शाळेत विना मानधन येण्याचा विचार करा, अशी एक मनापासून बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि मगरे सरांचं तर मी तिकीट म्हणणार नाही, परंतु जे पर्यटन देशाटन करायचं ठरलं आहे, जग पर्यटन करायचं ठरवलं आहे, मनसोक्त फिरून या. त्या नाही, तिकीट नाही काढायचं. आता सगळं ऑनलाईन मिळतं आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी. आणि तिघांचे विशेष म्हणजे तिघांचे 3 मुलं बोलली, त्यांनी मुलीला संधी दिली नाही, कोणाला नसेल किंवा त्यांना मिसेसला पण संधी दिली नाही, ते स्वतः बोलले, पोरांना बोलायला लावलं. काय हरकत नाही, मुलावर जास्त प्रेम असतं, असू द्या. पुन्हा एकदा या सर्वांना, कारण खरोखर वेळ झाला, 3 वाजलेत आणि जेवण सकाळी बनवलेलं पुन्हा गार झालं, तर पुन्हा ते स्टोव पेटवणं किंवा आता स्टोव नाही म्हणजे गॅस पेटवणं, गरम करणं अवघड होईल. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. सगळ्या आलेल्या आप्तेष्टांना, पाहुण्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं हे भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आदरणीय श्री पालवे सर यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य श्री वेणुनाथ कडू सर, रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री भगवान माली सर, माजी मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे सर, सन्माननीय कोपरा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ गावित मॅडम, सुयशो पाली संचालक सन्मान्य श्री मोहिते सर, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, माजी उपमुख्याध्यापक श्री शेळा सर, त्याचबरोबर सुचिता तटकरे मॅडम, कोलार हायस्कूल, सन्मान्य श्री वासुदेव पाटील सर, कार्यालयीन प्रमुख, सन्मान्य श्री गोरक्षनाथ पोल, त्याचबरोबर उपस्थित पर्यवेक्षक अनुक्रमे श्री खेडकर सर, श्री राडके सर, भोसले मॅडम, पाटील मॅडम, उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांचाही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या कार्यक्रम ज्यांच्यामुळे झाला ते त्रिमूर्ती सेवापूर्ती, या तुमचंही तिघांचं मनापासून आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ध्वनी व्यवस्था, भोजन व्यवस्था, सजावट, सूत्रसंचालन आणि पडद्यामागे कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकार्याचं मनपूर्वक आभार. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने मी असे जाहीर करतो की हा कार्यक्रम येथे संपन्न झाला. धन्यवाद.